झी मराठी, चर्चा ही होणारच। मोरारजी देसाई वसती शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन 60हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील हिरकोडी इथं घडली। या वसती शाळेत 400 विद्यार्थी असून सकाळी उपीटचं सेवन केल्यानंतर मुलांना उलटी, जुलाब, पोटदुखी सुरू होऊन 60हून अधिक मुलं अस्वस्थ झाली। तातडीने चिकोडी येथील तालुका सरकारी इस्पितळात व माता शिशु हॉस्पिटलसह इतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले। विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेर यांनी चिकोडी सरकारी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन अस्वस्थ मुलांची विचारपूस केली, डॉक्टरांकडून माहिती घेतली। यावेळी सर्व रुग्णांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या। यावेळी आमदार हुकेर यांनी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांना फोनवरून केएलई हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व रुग्णवाहिका पाठवून देण्याची मागणी केली। या घटनेमुळे पालक भयभीत झाले असून हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली। चिकोडी डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर, डीडीपीआय सीताराम, तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार भागई, तहसीलदार राजेश बुर्ली यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी। तक्षण ಇಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಅಂಕಲಿ ಇರಬಹುದು, ಕಬ್ಬೂರು ಇರಬಹುದು, ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ಸು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಉಪಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಡಿಎಸ್ಪಿ, ತಹಸೀಲ್ದಾರ ಇವರೆಲ್ಲ ಬಂದು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಜೀವಕ್ಕೆ ಹಾನಿ ಆಗಬಾರ್ದಂಗೆ ನಾವು ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತೀವಿ। ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಇಂಥ ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ಏನೈತಿ ನಾವು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ। ಅದು ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ದಾಗ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಆಮ್ಯಾಗ ಹೇಳ್ತೇನೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಯಾಕೆ ತೊಗೊಂಡಿವಿ, ಯಾಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅದು ಓಪನ್ದಾಗ ಹೇಳೋಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಹೇಳ್ತೇನೆ ಯಾವ ಈಗ ನಾವು ಒಳಗೆ ಕೂತು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ। ಅದರ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಿಖರವಾಗಿ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ। ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ಯಾಂಪಲ್ಸನ್ನು ತಾಲೂಕು ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಅಪರ ಜಿಲ್ಲಾ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸರ್, 2 ಮಕ್ಕಳು ಐಸಿಯುಲಿ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಐಸಿಯುದಾಗ 2 ಜನ ಇದ್ದಾರೆ, 2 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಐಸಿಯುದಲ್ಲಿ ಯಾರು ಇದ್ದಾರೆ? ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 58 ಮಕ್ಕಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಐಸಿಯುದಲ್ಲಿ ಯಾರು? ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಕೇರ್ ಮಕ್ಕಳು ಈಗ ಸದ್ಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಐಸಿಯುದಲ್ಲಿ ಯಾರು?